पुणे महानगरपालिकेच्या नोकर भरतीबाबतचा सगळ्यात मोठा पर्दाफाश लोकशाही मराठीने केला। पुणे महापालिकेच्या नोकर भरतीमध्ये अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं। हा भरती घोटाळा केवळ नोकर भरतीपर्यंत मर्यादित नसून उमेदवारांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचं समोर आलं। बरं, हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबत नाही बरं का, तर थेट या घोटाळ्यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती देखील उघड झाली। बरं, ही बोगस भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांमध्ये महापालिकेतील कर्मचारी शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडकर या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। या बोगस नोकर भरतीसाठी वेगवेगळ्या हॉटेल्सवरती खोट्या सही आणि शिक्क्यांचा गैरवापर करत या उमेदवारांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले। या उमेदवारांकडून लाखो रुपये तर उकळण्यात आलेच, पण त्यातील काही उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या महापालिकेच्या अधिकृत खात्यावरून 3 महिन्यांचा पगारही देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। फसवणूक झालेल्या तरुणांनी नोकरीसाठी कसा बसा पैसा उभा केला, त्यांच्या कुटुंबियांनी देखील पोटाला चिमटा काढला, पण आपली फसवणूक झाल्यानं अनेकांनी मग टोकाचं पाऊल उचलल्याचं देखील समोर आलं। एवढंच नाहीये, तर परभणीतल्या ज्ञानेश्वर रमेश उगले या तरुणानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरली। त्यामुळे नोकर भरतीमध्ये फसवणूक तुमची पण झाली असेल तर कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन लोकशाही मराठी तुम्हाला करताय। आणि या संदर्भातील जर तुमचा काही कटू अनुभव असेल तो कथन करण्यासाठी थेट आमच्याशी संपर्काचं आवाहन आम्ही यावेळेला देखील करतो आहोत। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत आहेत, मृत तरुणाचे मामा संतोष उगले देखील आपल्या सोबत आहे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यावेळेला आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रजितजी, आपलं स्वागत। प्रजितजी, मला पहिला प्रश्न तुम्हाला करायचा आहे की महापालिकेतील अधिकारी वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणावरती खोटी नोकर भरती करतात, त्यांना एवढं बळ येतं तरी कुठून? त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाऊ शकते हे मला जाणून घ्यायचं आहे कायद्याच्या माध्यमातून। महापालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भरती होत असतात। काही याच्यामध्ये केसेसमध्ये आमच्या निदर्शनास आलेलं आहेत की अशा लोकांना दिशाभूल करून पैसे वगैरे घेऊन नोकरी देण्याचा प्रयोग वगैरे लोकांनी केलेला आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी याच्यामध्ये जाहिरात दिलेल्या आहेत। याच्या मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे सध्या जे जेईचा भरती चालू आहे त्याच्या अनुषंगाने 2दा जाहिरात दिलेल्या आहेत। 22 एप्रिल 2026ला दिलं होतं आणि 23 मे 2026ला दिलं होतं। आणि लोकांमध्ये याबद्दल प्रसिद्धी करण्यात आलेल्या आहेत की असा काही लोकांवर भरोसा करू नये आणि असा काही केस जर तुमच्यापर्यंत आलं तर त्याचा माहिती पालिकेला देण्यात यावं। प्रजितजी, मी आपल्याकडे येणारच आहे। विजय कुंभार देखील यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रजितजी, आपल्याकडे येण्याआधी विजय कुंभार, मला आपल्याला विचारायचं आहे, पुण्यामध्ये इतका मोठा नोकर भरती घोटाळा होतो, कुणाला सुतरामही त्याची माहिती कळत नाही आणि हे तरुण केवळ फसवले गेले नाही तर यामध्ये महापालिकेतीलच अधिकारी सामील असल्याचं आणि लाखो रुपयांचा गंडा या तरुणांना घातल्याचं देखील समोर येताना दिसतंय। विजयजी, नेमका काय हा कारभार त्या ठिकाणी सुरू होता? नाही, कुणाला माहिती नव्हतं असं मी म्हणणार नाही। याचं कारण असं आहे, या मुलांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना खोटं अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर ते पालिकेमध्ये जातात, तिथे त्यांना समजतं की आपली फसवणूक झाली। बरं, त्या अधिकाऱ्याकडे ते जातात, त्याला माहिती असतं की फसवणूक झालेली आहे, परंतु त्या अधिकाऱ्याला त्या मुलाबद्दल काही दया वाटत नाही किंवा जे काही खोटं घडलंय त्याच्यावर आपण कारवाई करावी किंवा वरिष्ठांना कळवावी असं त्यांना वाटत नाही। याचं कारण कदाचित त्यांना हे सगळं काही घडत आहे हे माहिती असतं, परंतु त्याची कारणं वेगळी असावीत। त्यामुळे ते, कारण हे पहा, एखादा गुन्हा घडला की त्याची ताबडतोब पोलिसांना माहिती देणं हे सामान्य नागरिकाचं आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं काम असतं। ते मात्र इतके सुशिक्षित अधिकारी असूनही करत नाही। बरं, हे एक मी जे प्रकरण काढले तर आमच्याकडे जे आहेत आता ते 3 वेगवेगळे प्रकरण आहेत आणि याच्यामध्ये अशा टोळ्या आहेत पालिकेमध्ये, पालिकेच्या आसपास, जे खोटे कागदपत्र तयार करतात, खोटे शिक्के करतात, मुलांना खोटे हे देतात। मी तर नावानिशी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की लोकांनी जनतेला फसवलेलं आहे, लोकांना फसवलंय। आता उगलेचं उदाहरण दिलं तुम्ही, उगलेनं आत्महत्या डिसेंबर 2024 मध्ये केली। त्याच्यावर आता मी हा विषय विचारल्यानंतर पोलीस महापालिकेमध्ये येऊन त्यांनी चौकशी केली। हे जर वेळीच झालं असतं, हे 21-22 पासून चालू आहे आणि महापालिकेचा एक कर्मचारी तर थेट आहे, त्याचा तर व्हिडिओ मी तुमच्याकडे पण दिलेला आहे।
तो शिपाई आहे तो अधिकारी सांगून बसायचा, दुसरा एक अधिकारी म्हणतो तो खरंच अधिकारी आहे की नाही मला माहिती नाहीये. हा हा आणि या संदर्भात काही तरुणांनी ऑलरेडी पालिकेला लिगल नोटिसा पाठवल्यात. बरोबर. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्र दिलेली आहेत जानेवारीमध्ये. मग बाकीच्या बाहेरच्या लोकांनी काय केलं पाहिजे, ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांची हे जास्त जबाबदारी नाही का की ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांची, की आपण कारवाई केली पाहिजे. आम्हीच ओरडायचं, नागरिकांनीच ओरडायचं. ते बिचारे आता अनेक तरुणांची अशी अवस्था आहे की ते नोकरीचं लागलेलं पत्र अपॉइंटमेंट लेटर दाखवल्यामुळं त्यांची लग्न ठरली. आता ते म्हणतात वर्ष सुद्धा 6 महिने सुद्धा लग्नाला झाले नाहीत. जर समाजामध्ये असं गेलं की त्या हा, हा. बायकोला फसवलेलं आहे तर पुढे काय, अशा भीतीने ते पुढे येत नाही, त्यांच्या बरोबर पुढे आहे. इच्छा नाही अशातला भाग नाही. परंतु लोकांना सांगितलंय, आता भावकीमध्ये सांगितलंय की नोकरी लागली पालिकेमध्ये हो, हो. आणि आपण फसवलं आणि त्याच्यासाठी लोक कर्जाने पैसे उचललेत. आता लोकांना कसं सांगायचं ही भीती त्यांच्याकडे आहे. अशा स्थितीमध्ये बरोबर आहे. असेल, पोलीस असेल, त्यांच्याकडून संरक्षण मिळालं नावाचं तर अजूनही माझ्याकडे 101 लोकांची यादी आहे. बरं, असे निश्चित मी 3-350 त्या मुद्द्यावरती येतोच. मात्र प्रजित नायर यांना मला पुढचा प्रश्न करायचा. प्रजितजी, महापालिकेच्या खोट्या सही शिक्क्यांचा गैरवापर होतो पण कुणालाच याची कल्पना नसेल तर मग हे सगळं संगनमतानं सुरू होतं असंच वाटतं. प्रेझेंट केसमध्ये जे केस आमच्यापर्यंत आलेला आहे हा 2024चा विषय आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एखाद्याने जर असा काही गैरवापर केलेला असेल तर त्याच्यामध्ये पोलीस त्यांचा तपास करत आहेत आणि त्यांनी आम्हाला ऑफिशियल कम्युनिकेशन करून विचारलं की हे ऑफिशियल असं काही पद आहेत आणि याचा सही शिक्का वापरलेला आहे तर ते आपल्या कार्यालयाचं आहेत की नाही, तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांच्याकडून पुढचा तपास चालू आहे. बरोबर आहे, पुढचा तपास सुरू आहे असं प्रजितजी तुम्ही म्हणताय. विजय कुंभारांना मला विचारायचं आहे की विजय सर, तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात की 100 लोकांची यादी तर केवळ तुमच्याकडे आहे. तपास योग्य दिशेनं सुरू असता तर गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकरण असंच प्रलंबित राहिलं असतं का? तपास खरोखर योग्य दिशेनं सुरू आहे का? अजिबात नाही. आता जे सर म्हणाले की त्यांच्याकडे फक्त 2024 ची केस आहे, हा, हा. तर मी इथे दाखवतो. एक पत्र पाठवलेलं आहे, नोटीस पाठवली एका विद्यार्थ्याने. हा, हा. ती आहे 30 जून 2025. एक पत्र पक्षाच्या हा, हा. कार्यकर्त्यांनी दिले, ते पाठवलंय 30/1/2026. हा, पत्र यांच्यावर सह्या आहेत, पालिकेच्या शिक्के आहेत, ते त्यांच्याकडे मिळालं म्हणून. मग हे बरं. पत्र जातात कुठे? ही संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत का? ही पत्र जातात कुठे? नोटीस पाठवली, पत्र पाठवली लोकांनी आणि याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. याला जबाबदार कोण? ही पत्र गेली कुठे? याची चौकशी कोण करणार? आता कदाचित माझं प्रजित सरांशी बोलणं झालंय, FIR होईल सुद्धा. हा, हा. या दिरंगाईमुळे आणखी काही लोकांना फसवलं गेलं असेल, त्याची जबाबदारी कोणाची? बरोबर. आणि की नाही 10-15 लाखापासून 45 लाखापर्यंत फसवलंय. पालिकेतून पाठवल्यासारखं त्यांनी. आता तुम्ही जे दाखवताय ते हे हा. पगारपत्रक आहे. खाजगी खातं, जिथं पालिकेचं अकाउंट आहे तिथं खाजगी खातं उघडलं आणि त्या विद्यार्थ्यांना पाठवलं. 2-3 महिने ते गप्प बसतील म्हणून 65,000 हजार काही लोकांना पगार दिला गेला. दुसऱ्या एका बाईने पगारपत्रक खोटं तयार केलं आणि सांगितलं की बघा मला अशा पद्धतीने पालिकेत नोकरी लागलेली आहे. हा, हा. आणि याच्यामध्ये अजून सुद्धा जो 6 दिवस उशीर आहे ना, हा सुद्धा मला मान्य नाही. हा. हे प्रकरण इतकं गंभीर आहे, लोक आत्महत्या करतायत. ज्या क्षणाला पत्र आलं त्या क्षणाला चौकशी चालू व्हायला हवी होती. तक्रारी देऊ, काही मुलांना पुढे करू, हा भाग वेगळा. बरोबर आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी तक्रार झाली, मी आता मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि आता पालिका काहीतरी करायचं म्हणते. हे पालिका सेन्सिटिव्ह पाहिजे, तिथं अधिकारी सेन्सिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे. विजयजी, जसं तुम्ही म्हणताय की अनेक उदाहरणं समोर आणता येतील, टोकाचं पाऊल उचललं आणि जीवन संपवलं. प्रजित नायर, तुम्ही देखील ऐकताय, एवढ्या मोठ्या लाखोंच्या फसवणुकीनंतर जर कुणी उमेदवार मृत्यूसारखं टोकाचं पाऊल उचलत असेल तर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असं नाही का वाटत तुम्हाला? पोलिसने याच्यामध्ये या प्रेझेंट केसमध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल केलेला आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून तपास चालू आहे. तपासच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं होतं, त्याचं उत्तर सुद्धा आम्ही त्यांना दिलेलं आहे. बरं, मग तपास सुरू आहे तर मग अनेक जण अजूनही बाहेर कसे? विजय कुंभारजी, एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पोटाला चिमटा काढून स्वतःच्या नोकरीसाठी पैसे भरत असेल, जसं तुम्ही मगाशी बोललात की अनेक जण बदनामीला घाबरतात, त्याच्यामुळे बाहेर येत नाही किंवा समोर येण्याचा प्रयत्न देखील करत नाही. मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अशा भोंगळ कारभार करत असलेल्या अधिकाऱ्यांवरती नको का दाखल व्हायला? पैसे घ्यायचे, खोटी प्रमाणपत्र द्यायची, फसवणूक करायची आणि कुणी जीवानिशी गेला तर त्याची जबाबदारी कुणाची?
आता हा सुद्धा जो तपास चालू झालाय हा तो हे मी ज्यावेळेला आत्ताचं प्रकरण उकरून काढलंय त्यानंतर 2024चा तपास चालू आहे. हा मला एक कळत नाही, नायर साहेब आपली भेट झाली नाही, परंतु तुम्हाला सांगतो, जर एखाद्या अधिकाऱ्यासमोर पालिकेचा खोटा शिक्का, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरल्याचं उदाहरण आलं तर त्याने गप्प बसणं हे गुन्ह्याला पाठिंबा देण्यासारखं नाही का? कायदा सांगतो की तुम्हाला गुन्हा लक्षात आला की तुम्ही योग्य त्या यंत्रणा कळवला पाहिजे. पण या अधिकाऱ्यांनी ते कळवलं आणि शेकडो मुलं पालिकेत येऊन गेलेत आणि तरी जर कळवलं नसेल आणि पालिकेला आपल्या नावाचे शिक्के कोण करतो याची पर्वा वाटत नसेल तर हा दोष कोणाचा? हा त्या विद्यार्थ्यांचा दोष नाहीये. ह्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ पालिकेमध्ये नेण्यात आलं, फिरवण्यात आलं. काही विद्यार्थ्यांना शेजारच्या मॉडर्न कॅफेमध्ये मुलाखती घेतल्या गेल्या, बनावट पत्र तयार केली गेली आणि पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला असं वाटलं नाही की आपण याच्यामध्ये पालिकेचं नुकसान होतंय, पालिकेची बदनामी होते, पालिकेचं नाव चुकीच्या कारणासाठी वापरलं जातंय, आपण तक्रार करूया, आपण आयुक्तांच्या नजरेला आणूया किंवा स्वतः तक्रार करूया, जे काही अधिकार असतील त्यावरून. असं कुणाला का वाटलं नाही? त्या लोकांना पालिकेबद्दल आस्था नाही का की केवळ ते तिथे पगार घेण्यासाठी आहेत? बरोबर आहे विजयजी, तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय तोच प्रश्न आपण थेट प्रजित नायर यांना देखील विचारूयात. प्रजितजी, ज्यांची उमेदवार म्हणून फसवणूक झाली आहे, अशा फसवणूक झालेल्यांनी न्यायाची दाद कशी आणि कुणाकडे मागायची? महापालिकेचा कर्मचारी असेल तर त्याचा माहिती आमच्यापर्यंत देण्यात यावं आणि नाहीतर त्यांच्या विरुद्ध जर त्यांचा अगेन जर असा काही प्रकार घडलेला असेल तर पोलीसकडे ते फिर्याद दाखल करू शकतात. बरं विजय कुंभारजी, आपण उत्तर ऐकलं असेल प्रजित नायर यांचं. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही सोडवू. 2024 पासून सुरू असलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करताना दिसताय. त्याचबरोबर या नोकर भरती संदर्भामध्ये लोकशाहीनं देखील याला वाचा फोडलेली आहे. मात्र जर अधिकारी वर्ग जर अनभिज्ञ असेल, त्यांना अजूनही तक्रारींची अपेक्षा असेल आणि अनेकांनी तक्रारी घेऊन पुढे यावं तर आपण सोल्युशन काढू. जे मृत आहे त्यांच्या नातेवाईकांनी काय करायला हवं, कशा प्रकारे दाद मागायची आणि कुणाकडे मागायची? विजयजी, त्यांनी न घाबरता पुढे आलं पाहिजे एक गोष्ट. आणि या तक्रारी जातात कुठे हा माझा प्रश्न आहे. नायर साहेब 30/1/2026 ची तक्रार आहे, ऑफिशियली पालिकेची त्याच्यावर शिक्का आणि सही आहे मिळाल्याचा. ही तक्रार गेली कुठे? याच्या कागदपत्र जोडले त्या तक्रारीला, हे ढिगभर कागदपत्र जोडलेले आहेत. ही कागदपत्र गेली कुठे? ही कागदपत्रावर जर वेळीच कारवाई झाली असती तर अनेक लोकांची आणखी फसवणूक टळली असती. की याच्यातले काही जण राजकीय पक्षाशी संबंधित आहेत म्हणून कारवाई झाली नाही. काय झालंय नेमकं हे कळण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला सांगा ना, ही तक्रार गेली कुठे? या माझ्या साध्या प्रश्नाचं, तुम्ही नवीन आहात हे मला मान्य आहे, पण ही तक्रार ज्यांनी दाबली त्यांचं काय करायचं? 6 महिने झाले आता, जून महिना मे महिना उजाडला, लेखी तक्रार आहे, सही आहे. आता लोकांनी जायचं पोलिसांकडे आहे, पालिकेकडे आहे. आता लोकांनी जायचं कुणाकडे? हे वगळून आणखी कुठली यंत्रणा आहे? मी आता मुख्यमंत्र्यांना लिहिलं, प्रत्येकाला ते शक्य होतं अशातला भाग नाही. याची उत्तर नायर साहेब, तुम्ही नवीन आहात हे मला मान्य आहे, पण याची उत्तर आम्हाला पालिकेकडून हवी आहेत. बरोबर आहे. महापालिकेकडून या उत्तरांची अपेक्षा आणि याचा पाठपुरावा लोकशाही मराठी देखील करत राहील. धन्यवाद विजय कुंभारजी आणि प्रजित नायर, आपण स्वतः आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.